जय जय राम कृष्ण हरी जय ऐकलं का बायांनो? रामकृष्ण ऐकलं का? आता मागे बसलेल्या बायांनी जीव लावून म्हणायचे बर का, जय जय राम कृष्ण हरी. हा तुम्ही नाही म्हणायचे, तुमच्याबरोबर त्यांचा आवाज नाही. मागच्या बेंचवर बसलेल्या पोरी बर का, जय जय राम कृष्ण हरी. ए पोरी, दोन पोरं मांडव घेतात, तोंड वास की जरा. काय काय बाया आग आवडले हो, त्यांना वाटतं आपण एवढे जेंटलमॅन कस का. सगळ्या जणी म्हणा जय जय राम, आणि तिला येत नसं तुम्ही तोंड हलव ना असं, बरं वाटतं हो जरा. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. आता तुम्ही बर का सगळ्या जय जय राम कृष्ण हरी. क्या बात. जा आता घरी पळा सगळं. तुम्ही जरा मागे बसल्या सरायला पाहिजे होतं, थोड्या मागे सरा, सरा मागे जरा, थोडस सरा मागे थोड्या. ते तुमच्या आवाजामुळे मागच्यांचा आवाज नाही मला यायचा. तुम्ही 2-3 जण इथे या. ये इथे बस. ये रे, ए डेंजर. आता याचं कसं झालंय माहिती का, कधी नाही वगन डोळे वाचून बघ. बाई आमचा सोन्या कवाच नव्हता गेला बाई, काल पार बुवाच्या पुढं बसला होता. रूप पाहता लोचनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी, सुख झाले ओ साजनी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी. तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, आगर. महिला मंडळ इकडं बघायचं, इकडं. एक कॅमेरावाल्याच्या पाठीमागे जेवढे आहेत ना तेवढ्यांनी माझ्या बरोबर म्हणायचं, माझ्या मागे म्हणायचं, आणि ज्या पुढच्या आहेत ना माझ्या बरोबर म्हणायचं.
हा बोला. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. वा वा. धिन्न धिन्न. थोडस सावकाश असतं. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर. बाप रखुमा देवीवर, बाप रखुमा देवी. तुहा विठ्ठल बरवा, तुहा नागवर बरवा. बरवा सारखं 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 सारखं. सरपटी मारायची शेवटपर्यंत. तुहा माधव बरवा, माधव बरवा. हा स्वर पुरुषांसाठी आहे, तो स्वर भगिनी मंडळासाठी आहे आणि हा स्वर यांच्यासाठी आहे. याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे, याला दादा. अरे बाबा नो सगळे म्हणा ना, सोपं आहे काय. अमेरिकेहून आलो काय मी, नसल येतात पण आलो ना दादा. याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे. माझ्या मागे मागे, माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. अवघे माझ्या. ऐकू आलं का? याला तरी यारे लागे. बोला याले, बोला यारे मागे. एकतर ही सगळी मोबाईल मध्ये गुंतलेली कारची बळच बोलावलं ती म्हणा जा रे मागे. याला तरी यारे लागे, याला तरी यारे लागे. हा अवघे माझ्या मागे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे. हे कृष्णा गोपाळ म्हणतात, मी तुझ्या पाठीमागे आम्ही सगळे आल्यावर तू आमच्यासाठी काय करशील ते सांगण्यासाठी दुसरं कडवं आहे. आजी देतो पोट भरी,
आजी देतो पोट भरी गुटक्याच्या पुढे नाही बरं का ए पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी बघितलं नाही ते खायला देईल महाराज टाळ वाजवा महाराज टाळ वाजवा आता कीर्तनाला सुरुवात झालेली आहे सर्वांनी मग्न व्हायचा तू आम्हाला पोटभर देशील हो मी तुम्हाला पोटभर देईल पुरोगामी विचाराचा काला सेक्युलर आणि सोशल पण एक काम तुम्ही करायचंय हळूहळू चला हळूहळू चला आता तुम्ही बोलायचं हळूहळू चला हळूहळू चला वा एवढी चांगली आहेत पण काही देवळात येत असतील का हळूहळू चला हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी 1 2 3 4 आजी देतो पोट भरी 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 पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी 1 2 3 4 आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी 1 2 3 4 आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी 1 2 3 4 आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी 1 2 3 4 आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भर अहो तो रेस घ्यायचा कायमच तो काळीपातच्या खालचा सूर आहे ना तो बघा अरे हा मग दुसरीकडे कशाला जाता खुरपायला तुमच्यासाठी मी एका सुरातच तयार केलंय सगळं
आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी हाय आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी वाह आजी देतो पोट भरी अरे आजी देतो पोट भरी 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 विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई याल तरी यारे लागे याल तरी यारे लागे सगळे सगळे यारे लागे यार तरी यारे लागे मागे मागे आवगे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वा वा रे पठ्ठे नारा ना ना हरी आहा ना असे पाहिजेत मला असे असे तुला घेऊनच जाणार आहे मी पुरे म्हणाल तुम्ही जोपर्यंत बास आता कीर्तन तोपर्यंत मी करीत राहणार कीर्तन पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो पुरे म्हणाल पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी विठाला पंढरीनाथ
बाबा सद्गुरु जोग महाराज की जय श्री संत तुकडोजी महाराज की जय भैरवनाथ भगवान की ए बहिणींनो, नांगर बराच चांगला चालला का? नाही, एक वावर झालं. कीर्तन कोणाकोणाला आवडलं त्याने वर हात करा. अजून व्हायचंय नाही, हेच खरं कीर्तन. दोन्ही वर हात करा. आवडलं का? हो म्हणायचं मोठ्याने. महिलांना बोलू द्या. बोला महिला महिला, नक्की आवडलं का? अरे बाप्यानो, काय महिलांना बोलू द्या. आवडलं का? हो ना, मग जा घरी. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे. असं तुम्ही इथं मध्ये येऊन उभे राहिले वरमाई, मग मागल्यांना मळवट कसा भरायचा? तुम्ही जरा लोकांची काळजी करत जा ना हो, की आपण कुठं उभं राहिल्याने काय होईल. हा बरं आहे ते. आता थोडे सरा पुढे वाटल्यास, तुमच्या मनात असलं तर. मागं सरायचं तर मागं सारा, पण तूच खरा आहे बरं का ऐकणारा. आई वॉन्ट ओनली यंग मैन. हम जवानों के चाहते हैं, हमें जवान चाहिए. काम तरुणांचं आहे. वृद्धांचं काम काय माहिती का? आशीर्वाद देणं, यांना पुढे घालणं, त्यांच्या पाठीमागे उभं राहणं. माझी खरी इच्छा होती, या मावश्या एवढ्या बसल्यात ना, तुम्ही सगळे इथं पाहिजे होते खरं लढायला. ह्या काय लढतील? चला ग कांद लावायला. भाऊ तुझा भाऊ वाकवत नाही. म्हणून आय वॉन्ट ॲक्टिव्ह मॅन, नो अनॲक्टिव्ह अँड नो ओल्ड. हम जवानों के चाहत करते हैं. स्वामी विवेकानंद म्हणतात की देशाच्या सेवेला, समाजाच्या विकासाला राब राब राबणारा आणि कष्टाने न दुखवणारा जो समाज आहे, तो तरुण समाज आहे. तो तरुण समाज पुढे आला पाहिजे. काहीतरी भ्रामक गोष्टी तुम्हाला सांगून तुम्हाला फसवण्यापेक्षा आमच्यासारख्याने सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे आणि खरं काय आणि खोटं काय याची शहानिशा करणं म्हणजे कीर्तन करणं. कीर्तनाची व्याख्या ही कीर्तनाचे निनटनाचे. बोला कीर्तनाचे निनटनाचे, नाशिले व्यवसाय प्रायश्चित्ताचे, तेथे नामची नाही पापाचे, ऐसे केले. ही ताकद आहे कीर्तनाची. पोरांनो, तुम्ही आयुष्यात काही चुकले पण असाल, मी चुकलो असेल, पण आता यापुढे परत तशा लोकाच्या पोरी बाळींना मोबाईलवर चॅटिंग करणार आता काय चॅटिंग तुम्ही करता का? आम्ही करतो. जे करतात त्यांनी म्हणलं पाहिजे ना नाही. आता हे म्हातारं म्हणते नाही, म्हणजे काय खेळत होतं काय चॅटिंग? कुठं बसली ग? मग ती म्हातारी म्हणते मी माय राहिले कव्हा येणार रे, तुम्ही कव्हा बोलवाल तेव्हा येईल.
हे रातभर घुमत्यात. मग तुम्ही नाही आमच्या इकडचे. कुठं बसलीस? कुठं बसलीस? मग तिकडून मेसेज येतो यांना, म्हणजे तुम्हाला नाही बरं का. मी माझ्या पप्पांच्या शेजारी बसल्या. मग हा इकडून लिहितो त्या टकल्या शेजारी. ती म्हणते वेडा आहेस का रे, माझ्या पप्पांना टकल्या म्हणतो. मग हा इकडून लिहितो तो हायच टकल्या. रात्री 3 वाजेपर्यंत असला नादानपणा ज्या बाईचं पोरग करील तो कसा शिवाजी महाराज होईल ग पोरींनो. BCom झालेली, बेकाम, मेंबर्स ऑफ बेकार सोसायटी, सईच्या निशाणी अंगठा. अगं राधे, अगं बाई माझा पाप्या बाया रातभर गोधडीचा अभ्यास करीत होता. 1 नंबरनी नापास झाला. एवढा अभ्यास केला तरी त्या मास्तराला अकाल नको का माया पोराला नापास केला. अगं तो लोकाच्या पोरींना चॅटिंग करीत होता ना आवदस. म्हणून तुकोबाराय म्हणतात तरना भाग्यवंत, तरना भाग्यवंत, हो तरना भाग्यवंत, हो तरना भाग्यवंत. थोडंसं बारीक वाजव म्हणजे मी काय बोलतो लोकांना कळेल. हा तरना भाग्यवंत. काय शब्द ऐकला? तरना भाग्यवंत, तरना भाग्यवंत, तरना भाग्यवंत, तरना भाग्यवंत. नटे हरि कीर्तनात, नटे हरि कीर्तनात भाग्यवंत, हो तरना भाग्यवंत, तरना भाग्यवंत, भाग्यवंत. तुझे मगाशी मी दोन्ही गाल धरले ना, आहे की नाही? आता हे पखवाज ते बघा ना किती गोमट आहे. हा जसं काय मोत्याच्या शिंपल्यातून काढले, नुसता मोती आणि वाजवायला 1 नंबर. आणि बरोबर नम्रता. नाही तर वाजवणारे लय खोडीला असतात. पार ते पखवाजाच्या डोंगणात ते माई घालायची राहतात. पण तो बरोबर करतो. किती पाहिजे किती नाही हे स्वतःला ज्ञान पाहिजे. लोक म्हणायला लागले की आपण पेटी नाही वाजवायची कारण त्यांचा आवाज याच्यामध्ये बंद पडतो. मी म्हणायला लागलो की वाजवायचं. बघा ना हे पिल्लं कसे सुंदर एक एक. ते मागं ते चोरून बसते ते काय लय खोडीले काय. त्याला लई लाज वाटते चांगल्या ठिकाणी यायची का रे. लाज वाटते ना चांगल्या ठिकाणी यायची आणि खराब ठिकाणी जायची लई मजा वाटते नाही का. शाळेवर गेले एक 10वी नापास वर्ग, 10वी नापास. त्याचं काही काम आहे का कॉलेजला. ते रोज शाळा सुटायच्या वेळेला कॉलेजवर गाडी घेऊन जायचं बापाची. टुर टुर टुर. आणि त्या पोरी शाळेतून सुटल्या का चल तुला कुठे जायचे बस गाडीवर. तिने सगळ्या पोरी गोळा केल्या एक दिवस. त्याला विचारलं तू कितवीला आहे रे. ते 10वी नापास झालं होतं आणि हिंडत होतं गावात गर्रा 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 गर्रा. त्या पोरीने विचारलं कितवीला आहे रे. त्याला काय माहिती कितवीला आहे. ते म्हणलं FY ला आहे. ती पोर म्हणली FY म्हणजे किती. हा म्हणला 15वी. असा ठोकला ना मुडद्या मेल्या खैसा. बिनकामाचा शाळेभोवती फिरतोस असा बोपल्यासारखा सुजला. घरी आल्यावर आईने विचारलं पप्प्या काय झालं. पप्पे म्हणलं काय नाही मम्मी मुंग्या चावल्या. मुंग्या चावला का पोरींनी हाणला. अरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या दरबारामध्ये एक मुसलमानाची सून आली होती. त्यांनी सांगितलं आई साहेब
तुम्ही माझ्या आईसारख्या सुंदर आहात. आणि आईच्या आणि बहिणीच्या मानाने बोळवण करणारा एका मुस्लिम समाजातल्या तरुणीची, त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज. कुठे वाद आहेत आपल्यामध्ये? हिंदूंची काही बिनडोक डोकी म्हणतात हिंदू खतरा में है. आमचं तर कधी भांडणच नाही झालं बा. माझ्याजवळ तर 100 शिष्य मुसलमान आहेत. हो, ते शिवरायाचे मावळे आहेत आणि पैगंबरांचे भक्त आहेत आणि वारकरी संप्रदायाचे संत आहेत. आज काल्याचं कीर्तन आहे ना, एक गवळण सांगतो. हा, ठकविल्या गवळणी ग, ठकविल्या गवळणी. वा वा. तुम्ही एका वर्गात नसल्यामुळं मला प्रॉब्लेम झाला का? त्या मागच्या जास्त आहेत ना, ह्या म्हणल्या का त्यांचा आवाज नाही. आता तुम्ही बरं का, ठकविल्या गवळणी ग, ठकविल्या गवळणी. वावर फिकं पडत आहे बरं, खत जरा कमी पडलंय, जोर लावा जरा. ठकविल्या गवळणी ग, ठकविल्या गवळणी. काय कोण गवळणी? ठकविल्या म्हणजे कुशाग्र बुद्धीचे विचारवंत लोक. कोण कोण होते त्यावेळेला गोकुळामध्ये? एक एक संगतीन मराठी कानडिया, एक एक संगतीन मराठी कानडिया. एक मुसलमानी कोकणी गुजरनी, एक एक संगतीन मराठी कानडिया. कुठं वैर आहे हो? मोठ्या लोकांनी कुठं वैर केलं? मूर्ख माणसं वैर करतात. जे वैर करत नाहीत त्यांना युनिफॉर्म नसला तरी ते संत असतात, असे तुकोबाराय सांगतात. युनिफॉर्मची कुछ गरज नाही आहे. आय डोंट लाईक युनिफॉर्म. युनिफॉर्मच जास्त धोका देतो. हो, ठकविल्या गवळणी हो, ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी हो, ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी हो, ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी हो, ठकविल्या गवळणी. एक एक संगतीन मराठी कानडिया, एक एक संगतीन मराठी कानडिया. एक मुसलमानी कोकणी गुजरनी, अशा 5 जणी या ठकविल्या गवळणी. ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी, ठकविल्या गवळणी. ठकविल्या गवळणी म्हणजे 7000 वर्षापूर्वी सुद्धा किंवा संतांनी समावेशक विचार सांगितला की वारकरी संप्रदाय म्हणजे जगातले सर्व जाती धर्माच्या विचारवंतांचं संघटन म्हणजे वारकरी संप्रदाय. मग त्याच्यामध्ये चोखा मेळा बंका, बरोबर आहे हे माझ्या पदरचं बोलतो का? चोखा मेळा बंका, मोठ्याने बोला ना. चोखा मेळा बंका आहे की नाही? कानो पात्रा खोदू, भजनी आभेदू, पाहता कबीर मोमीन. काय लतिफा म्हणजे मुसलमान सुद्धा. अरे नामदेवाने सेवा हा विकासाचा आणि महाराष्ट्राचा नव्हे जगाच्या सौख्याचं पसायदान मागितलं ज्ञानेश्वर माऊलींनी आणि नामदेव महाराजांनी. जो निर्गुण निर्विकार बिना रंगाचा झेंडा हाती धरला, तो झेंडा सावरण्याकरता भारतातील विचारवंत आले. त्याच्यामध्ये रविदास चांभार होते, नरहरी सोनार होते, जगनाडे महाराज तेली होते, कबीर मोमीन लतिफा मुसलमान होते. अरे समाजाचा विकास करायचा असेल, एखाद्या बाईवर अत्याचार होत असेल तर तिला संरक्षण देण्यासाठी
कोणताही पुरुष मुसलमान असू दे, मराठा असू दे, जो तिला संरक्षण देईल तो शिवरायांचा मावळा आहे आणि तुकाराम महाराजांचा वारकरी आहे. म्हणून वारकरी संप्रदाय जो आहे हे मानवतेचं प्रतीक आहे. संत एकांती बैसले, संत एकांती बैसले आणि काय केलं? एकांतात बसून सर्व सिद्धांत शोधिले. पैगंबराचे सुद्धा तुकोबरांच्या अभंगामध्ये भगवान तथागत गौतम बुद्धांचे विचार येतात. पानाती पाता वेरमणी शिक्षापदम समादियामी. मी गाई, बैल, म्हैशी, बकर, कोकर, कोंबड्या यांचा बळी घेणार नाही. मोठ्याने बोला, यांचा बळी घेणार नाही. देवाला मांस नैवेद्य दाखवणार नाही. सुरामे, सुरा म्हणजे दारू, सुरामे रे मज पमाद ठाना वेरमणी शिक्कापदम समादियामी. मी दारू, गांजा, अफू इत्यादी मादक पदार्थांचं सेवन करणार नाही. मग तुकोबरायात याला काय सांगतात बघा, पानाती पाता वेरमणी म्हणजे मी प्राणी मात्रांची हिंसा करणार नाही, त्यांना मी जीवदान देईल. हे तथागत गौतम बुद्धांचं पंचशील आहे. जसंच तसं पंचशील म्हणजे तुकाराम महाराज. ते म्हणतात भूतदया गाई पशूंचे पाळण. ऐक ना, सेम टू सेम. भूतदया गाई तान्हेल्या जीवन वना माझी हो, 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 तान्हेल्या जीवन वना माझी. थोडंसं लांबून म्हणायचं मग मजा येते, म्हणजे तुमचा आवाज ज्यांना कळत नाही काय म्हणतात ते. मी असं जवळून नाही बोलत कधीच. तान्हेल्या जीवन वना माझी. वनामध्ये असणाऱ्या वनचरांना सुद्धा पाणी पाजा. पशुपक्ष्यांच्या सुद्धा जगण्याची काळजी घ्या. असं जगाला निक्षून सांगणारा आणि पर्यावरणाची मोहीम राबवणारा जगातला पहिला संत म्हणजे श्री तुकाराम महाराज. कधी कोणी सांगितलंय आपल्याला हे? नुसत्या पुराणाची वांगी, पुराणातल्या गोष्टी, त्याचा आपल्या जगण्याशी काही संबंध नाही. ते सांगूनही फायदा नाही आणि सांगू तुम्हाला ऐकूनही फायदा. काय फायदा आहे हो? अरे काय भरलंय तुकोबरांच्या गाथ्यात. वृक्षवल्ली आम्हा का रे बळ पैसे घाल थोडे मला जास्त दिले असते तर 4 पोरं सांभाळले असते ना. फुग लावले जणू काही माझं लगीनच आहे आज. भूत दया गाई ते झालं ना. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे पक्षी हे सुस्वरे आळवीती. अरे झाडावर बसणारे पक्षी मरायला लागले, पोपट राहिले नाहीत. तसपिंडाला कावळा शिवायला तयार नाही, राहिलेच नाही कावळे. आता माणसातलेच कावळे न्यावं लागते तिथं शिवायला. हो ना, डोमकावळे. तू माझा मित्र इंजिनिअरिंग करतोय ना, वा, टाळे वाजवा त्या पोरासाठी. हुशार आहे. असे पाहिजे तो. मग त्यांना सत्य सांगू. तुका म्हणे सत्य सांगे आणि आला राग येवो तया. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य. म्हणा ग बायांनो मागच्या. तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य.
तुम्ही असे काय म्हणते की आता म्हणायचंच आहे तुम्हाला, जीव द्या ना अख्खा अग्नीत. कोण बोलणार आहे तुम्हाला आता इथं कीर्तनात? इतर ठिकाणी बोलतील बाबा, पण इथे कोण बोलणार आहे? तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साय, घातलिया भय नरका जाय. म्हणून जगाच्या सुखासाठी असत्य मोडणारा आणि सत्य सांगणारा जगातला पहिला संप्रदाय म्हणजे वारकरी संप्रदाय आहे. काय पण तो आमच्या हातात राहिला नाही, हे दुःख आहे. 8-8 लाखाची भागवत, 10-10 लाखाची रामायण, ज्ञानेश्वरीची पोथीच नाही राहिली सध्या. पूर्वी सप्ताहामध्ये ज्ञानेश्वरीची प्रवचनं व्हायची, आता ते तमाशे झालेत. भागवत कथा, राधा नटवायची, लुगडी नेसवायची. अरे हे वारकरी पंथ किती 700 वर्षाची परंपरा आहे त्याला. गीता भागवत करीती आणि अखंड चिंतन फक्त विठोबाचे, बहु लाज वाटे चित्ता आणि का ते देव म्हणता. सांडोनिया पंढरी राव कवना ते म्हणो देव. असे एक ना अनेक विचाराचे उपक्रम 7000 वर्षापूर्वी तरुणांना संघटित करण्यासाठी प्रयत्न करणारा आणि तरुणांना ज्ञान दिल्यावर, तरुण विकसित झाल्यावर समाज हा विकसित होतो, समाजाची प्रतिष्ठा वाढते, समाज वैभववान बनतो, त्याची प्रसिद्धी वाढते. हे भगवान श्रीकृष्णांच्या वयाच्या 7व्या वर्षी लक्षात आलं आणि त्यांना तरुणांना संघटित करण्यासाठी एक दिवस मंदिराच्या ओट्यावर उभं राहून गावात गोकुळातल्या सर्व तरुणांना हाक मारली, गोपाळांनो याल तरी, याल तरी, याल तरी यारे लागे, याल तरी, याल तरी, याल तरी यारे लागे. हो याल तरी, याल तरी, याल तरी यारे लागे. हो याल तरी, याल तरी, याल तरी यारे लागे. मी कसा बोलतो? रागवायची काय कारण आहे त्याच्यामध्ये? आणि मला खरं सांगू का, काहीच नाही लागत. गोपाला गोपाला नुसत्या मांगाच्या डफळ्यावर पण कीर्तन करतो मी. पण सगळ्यात तुमच्या गुणीजनांमुळे, कलावंतामुळे शोभा येते. थोडंसं मोठ्या माणसाचं ऐकावं थोडं. याल तरी यारे लागे, अवघे माझ्या मागे मागे, अवघे माझ्या मागे मागे, हो अवघे माझ्या मागे मागे. कृष्णाने सांगितलं 16,100 पुरी या गावातून पळून गेल्यात, पळवून नेल्यात भौमासुराने. त्या पोरी आपल्याला आपल्या गावी परत आणायच्यात. सप्तक कसं असतं? सप्तक असं बघा, त्यांनी सांगितलं. त्रास तरी किती देता भावाजी मला हो. कसा नांदायचा मी आणि कसा संसार व्हायचा माझा. 16,100 पुरी पळून नेल्यात. आणि यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशामध्ये स्त्रियांचा सन्मान होतो त्या देशामध्ये देवता नांदायला येतात. ज्या कुटुंबामध्ये स्त्रियांचा आदर आणि सन्मान होतो तिथे देव माणसं जन्माला येतात.
म्हणून पोरांनो, हे काम माझं एकट्याचं नाही आहे. संतोष शेठ आमचे, त्यांचा सगळा मित्र परिवार, तुम्ही मला बोलवलं म्हणून मी आलो, नाही तर मी जात नाही कुठे. एवढं परखड आणि पुरोगामी सांगायचं तुकाराम महाराजांचा सच्चा विचार आहे हा. पर उपकार नेने परनिंदा, पर उपकार नेने परनिंदा, पर उपकार नेने परनिंदा, पर उपकार नेने परनिंदा. वा, आता कसा तुझा जसाचा तसा आवाज होतोय मला गोड गोड आहे. मी पण गाणार आहे, मला समजतं ना. पर उपकार नेने परनिंदा, पर उपकार नेने परनिंदा, पर उपकार नेने परनिंदा, पर उपकार नेने परनिंदा. तुकाराम महाराज सांगतात 450 वर्षापूर्वी कोणत्याही तीर्थाला जाऊ नका, व्रत वैकल्य उपास तापास करू नका. परवा एक बाई केदारनाथला गेली, घोड्यावरून पडली, दोन्ही टांगड्या मोडून आली, संचती हॉस्पिटलला आहे. अरे संतांनी आम्हाला कधी सांगितलंय, नका हिंदू राणी वनी, घरा येईल चक्रपाणी. या असं एवढं गोड कलाकार पोरग जन्माला येणं म्हणजे भगवंतच आहे हा. कोणाला थोडंच वाजवता येतं. आणि ते हसतं किती गोड घायल करतंय माणसाला. हा मायाळू स्वभाव आईच्या पोटातून जन्माला येतो बाळ. नंतर नाही शिकत, नंतर कला येईल. स्वभाव गर्भस्थापनेच्या वेळेला आई वडिलांची जशी स्वाभाविक मानसिकता असते तशा स्वभावाचा गर्भस्थापन होतो, अशी गीता सांगते. काय सुंदर आहे ना तत्वज्ञान. त्रिविधा भवती श्रद्धा, देही नामचा स्वभाव जा. बघा आता या पोरी उभ्या राहिल्यात टाळ घेऊन, स्वभाव आहे त्यांचा. त्याला टाळ पण वाजवतो तो चांगला. अशा 100 पोरी गावात तयार झाल्या पाहिजेत. काय ग बायांनो, का नुसतंच कांदा लावायला नाही आता त्यांना. त्रिविधा भवती श्रद्धा, वा, देहिना स्वभाव जा, सात्विकी राजसी चैव तामसी चेतितां शृणु. काही जन्मजात सात्विक असतात, काही जन्मजात क्रोधी असतात, काही जन्मजात रजोगुणी असतात. म्हणून सात्विक मुलगा जन्माला घालणं हे आईबापांचं काम आहे. ते समाजाचे विद्रोही होत नाहीत, समाजाला छळवत नाहीत, समाजाला अडचणीत आणत नाहीत. म्हणून तुकाराम महाराज सांगतात, स्त्रियांच्या शिलाचं रक्षण पहिलं झालं पाहिजे आपल्या गावात. तो विचार कुठून ऐकला? श्रीकृष्णाने सांगितला. मिळोनी गवळणी, मिळोनी गवळणी, मिळोनी गवळणी, मिळोनी गवळणी, मिळोनी गवळणी, मिळोनी गवळणी. हा, मिळोनी गवळणी, मिळोनी गवळणी. काय मिळोनी गवळणी आल्या नंदाच्या अंगणी. मिळवणे म्हणजे संघटित होऊन. हे संघटनेचं काम श्रीकृष्णाने शिकवलं, संघटित व्हा. नंतर तथागत गौतम बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी सांगितलं, सद्गुणी लोकांनी एकत्र या. कोणी? आता इथे सगळे पुड्या खाणारे गोळा झाले असते, असं 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 असं, तर इथं एका एकाला ठोकायला फुटफुट जागा पुरली नसली. चालू द्या नाही, बरोबर आहे. पण इथे गीतेमध्ये काय म्हटलंय? सन्नीय मेंद्रिय ग्रामम सर्वत्र समबुद्धय ते प्राप्नुवन्ति मामेव.
सर्वभूत हिते रतः. तुम्ही पहिलं ह्या इंद्रिय नावाच्या गावांचा ताबा घ्या आणि मग संघटित व्हा. पैगंबर महात्मा आपले मोहम्मद पैगंबर सुद्धा हेच सांगतात, गौतम बुद्ध हे सांगतात, भगवान कृष्ण हे सांगतात, येशू ख्रिस्त हे सांगतात, जगातला कोणताही धर्म वाईट शिकवत नाही. जो समाजाला चांगल्या मार्गाला नेतो त्याला धर्म असे म्हणतात. धर्म म्हणजे झेंड्यांच्या मारामाऱ्या नव्हे, झेंड्यांच्या लाठ्या काठ्याच्या मारामाऱ्या म्हणजे धर्म नव्हे, तो अधर्म आहे. दुरितांचे तिमिर जाऊ दे, खळांची व्यंकटी सांडू दे. खळ म्हणजे मूर्ख, आणि मूर्खांची वाईट बुद्धी संपली की त्यांना सत्कर्माकडे त्यांची रती वाढू दे. आणि अख्ख्या जगाचं परस्परावर जीवाभावाचं मैत्री भावाचं प्रेम जडू दे. असं आपल्या गुरूंकडे पसायदान मागणारा जगातला पहिला भक्त म्हणजे श्री ज्ञानेश्वर महाराज आहे. कसा सुंदर संप्रदाय आहे ना. म्हणून मी हा निवडला बरं का. निवडण्याचं कारण म्हणून तुकाराम महाराजांनी ती भगवान बुद्धांची रेव ओढली. पर उपकार नेने पर निंदा, परस्त्रिया सदा बहिणी माया. मी एका पोराला सांगितलं, तू रात्रभर चॅटिंग करतो, तुझ्याजवळ किती लोकांना म्हणतो मी 40 पोरींना चॅटिंग करतो रातभर. तुझ्या बहिणीला जर माझ्या पोराने चॅटिंग केलं तर चालेल का? म्हणला मी त्याला हानील. आणि म्हणलं त्या 40 पोरींचे भाव तुझा मुर्दा पाडतो ना भाडव्या, तुला लाज वाटत नाही का? माझ्या बहिणीला कुणी चॅटिंग करू नये, बरोबर आहे ना? माझ्या बहिणीला कुणी अडवू नये. माझ्या बहिणीला कोण्या पोराने छळवलं, छेड काढली तर त्याचा मी मुर्दा पाडील. आणि मग तू जर एखाद्याच्या बहिणीची छेड काढली तर तुझा नाही का मुर्दा पडायचा? या 2 गोष्टी कळाल्या तर आयुष्यात परमार्थाचा पहिला दिवस उगवल्याशिवाय राहणार नाही. काला म्हणजे हे नुसतं फोडायचं तोडायचं खायचं नाही, हा काला आहे. अनेक विचारांचं मंथन घेऊन घरी जायचं म्हणजे काला आहे. आपल्या बुद्धीच्या मडक्यामध्ये हे विचार घ्यायचे. पर उपकार नेने पर निंदा, नेने पर निंदा, पर उपकार नेने पर निंदा, नेने पर निंदा. पर उपकार नेने पर निंदा, नेने पर निंदा, पर उपकार नेने पर निंदा, नेने पर निंदा. नेने पर निंदा, नेने पर निंदा, पर उपकार नेने पर निंदा, नेने पर निंदा. परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया, परस्त्रिया सदा बहिणी माया. म्हण ना. परस्त्रिया सदा बहिणी माया. अगं त्याची का बाजू घेते ये काकू? परस्त्रिया सदा बहिणी माया. क्या बात आहे. बघा त्याला वाजवताय पण येतंय आणि म्हणता पण येते. भाऊ धन्य तुझी माय तुला प्रसवली. आहे की नाही गोड? सगळीकडून गोड आहे. तू हा शेंबुडाही विकत घेतील लोक. भाऊ एका मुलाचा मुका घेतला मी याचा मगाशी, याचा तिथं एक म्हातारं होतं, त्याच्या नाकातल्या शेंबडाच्या नाळ्या इथपर्यंत, तोंडातल्या डाळ्या इथं. आणि ते काय म्हणलं, वाबळे मारा तुम्ही त्या पोराचा मोका घेता. शेंबूड गेला वर, परत आला खाली.
ते म्हणले त्याचा मोका घेतला, माझा एक मोका घ्या ना. म्हणलं म्हातारीला घ्यायला लाव तिकडे जा. वय झाल्यावर आपल्याला कोणी विचारणार, कळलं? आणि असेचे असे राहाल का रे तुम्ही? आम्ही तुमच्यासारखे होतो. मला पहिले दाढीवाला महाराज म्हणायचे, काळ्या दाढीवाला. आणि कधी माझ्या दाढीला चुना लागला हे मला बाई कळलं नाही का. अरे हे तारुण्य 10 दिवसाचं कधी जाईल आणि कधी इथं एक पांढरा आणि इथं एक पांढरा कधी येईल ना, आखं थोबाड पांढरं येईल कामात. आणि म्हणून हे साजरं गोजरं वय आहे. हे साजरं गोजरं वय समाजाच्या कामाला अर्पण करावं, त्याचं नाव परमार्थ आहे. आम्ही आल्याबरोबर एक झाड लावलं, या तरुण मंडळींनी सगळ्या मिळून झाड लावलं. माझी आई लहानपणी गाणं म्हणायची जात्यावर, झाड यालाच झाड बेलाच झाड पेरूच झाड सुरूच करकरा लवबाई ग मोगरा जाई कृष्णाला झोका देती ग. माझी आई राधिकाबाई म्हणजे पर्यावरणाचं गाणं माझी आईसुद्धा म्हणायची. न शिकलेली बाई खूप गाणं म्हणायची पर्यावरणाच्या रक्षणाचं, झाडांच्या संरक्षणाचं. ती झाडाला आपल्या भावाची उपमा द्यायची. मी घटस्फोट गेले बरं का भावा. जसा असेल तसं बाई दिवस काढू याच्याकडे. मग काय करायचं आता? काय बोलत होतो रे मी? विक्षेप जास्त आला आज मला. पर्यावरण, हा बघा किती डोक्यात ठेवलं. असं डोक्यात ठेवलं पाहिजे. या स्त्रिया भावापेक्षा झाडाला भाऊ मानतात. सावली पाहून माझं मन झालं राया, लाडका माझा बंधू ग आंब्या तुझी गार छाया. आहे कोणाला माहिती? या आजीला माहित असेल. सासुरवासात जीव गेला हो त्यांचा, कधी समाजात आणलं नाही कोणी. आज एवढ्या जणी आल्यात पण नुसत्या मॉन्टेसरीतल्या आहेत. सावली पाहून मी तर घेतलं राहून, लाडका माझा बंधू शेक आंबा डावलाचा पाहून. आहे की नाही? आंब्या तुझी फांदी रे आंब्या तुझी फांदी. मग ते आंबे लावायला नको? अशोक झाडं लावायला नको? म्हणून कृष्णाने सांगितलं, दुसरा नंबर आहे, कलम नंबर 2. आपला सर्वांचा धंदा जो आहे तो गायी रक्षणाचा आहे, गोरक्षणाचा आहे. आणि आपल्या डोंगरावर एक सुद्धा झाड नाही. म्हणून गोपाळांनो, आय वॉन्ट युअर हेल्प. हम तुम्हारी मदत की चाहत करते हैं. आपल्याला गोवर्धन पर्वतावर वृक्षराजी बनवायची आहे, तर आपलं गोकुळात आनंद आणि सुख मिळाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्यांनी सांगितलं, जुनी माणसं आपलं ऐकणार नाहीत. प्रथा परंपरा रूढींमध्ये अडकलेले गुंतलेले लोक आहेत ते. त्यांच्या गपचूप तुम्हाला प्रबोधन करायचे. म्हणून तुम्ही माझ्याबरोबर चला. चला वळू गाई, 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 चला वळू गाई.
ऐकलं का गडबडीत नाही कळलं काय सांगितलं चला काय गाई तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या बोला तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या बोला तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या काय काय म्हटलं तू सांग चांगलं मोठ्याने बोल ना एवढा हिरो हे काय द्यायचं एवढ्या लोकातून तुला बोलवलंय काय ना मी मागे बस आहे मागे सरक तुला म्हटलं ए पुढं सरक काय तुम्ही सांग रे तू काळा शर्ट काय बाया घेऊन गाया घेऊन का बाया घेऊन आधी गाया घ्या झाडे लावा वृक्षारोपण करा गोवर्धनावर माझ्याबरोबर तुम्ही सगळे एक एक झाड लावू 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 हो एक एक झाड लावू एक एक झाड लावू एक एक झाड लावू झाड लावू झाड लावू एक एक 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 झाड लावू अरे वा रे पठ्ठ्या झाड लावू हे सगळे एका चढ एक आणि बापा चढ लेक आहेत भारी आहेत कलावंत सगळे त्यांच्या चरणावर त्यांच्या चरणाची माती माझ्या कपाळाला लावतो कलावंत आणि भक्ती दोन्ही मिळून एकत्र तुमच्याकडे आहेत नाही तर कलावंत गेला असता तमाशात आणि मेला असता लवकरच हे काय कलावंत आहे बघा असं हॅलो एक एक झाड लावू एक एक झाड लावू एक एक झाड लावू एक एक झाड लावू आहा नुसतं जसं काय माझ्या अंगावर धोपाट्या घालतोय वृक्षारोपण करायचंय मला तुमची गरज आहे म्हणून अवघे माझ्या मोठ्याने बोला अवघे माझ्या मग सगळे गोपाळ आले आता लहानच पोरं ती शिक्षण नाही काय नाही गरिबाची पोरं ताक ताक पिणारी आणि कृष्ण काय काय त्याची आई म्हणायची कुठं जाऊ नको भाऊ कोणाच्या घरी जेवू नको कोणचं कोड्यास खाऊ नको आपल्या घरी काही कमी आहे का रे का येऊ नये का करीतोशी चोरी बरोबर आहे ना किती सांगू तरी ना आई कशी बहारी आपल्या घरी काय कमी आहे रे कशाला लोकांच्या घरी त्यांच्या तांदळाच्या रांजणामध्ये बोंबलाची खांड मेलेले माशाचा वास घरात येतो त्यांच्या अरे आयु सत्व बल आरोग्य सुख प्रीती विवर्धना रस्या स्निग्धा स्थिरा आहारा सात्विक प्रिया 3 प्रकारचे आहार सांगितलेत गीतेमध्ये त्यात शाकाहाराला जास्त महत्त्व दिलंय तू शाकाहारी आहे ना कसा चिकन आहे बघा नुसता लाल गोळा तूप लय खात असशील असं वाटतं मला तुम्ही पण पुढच्या वर्षी असं व्हायचं रे बरं का रे रसरशीत नुसतं
तुमच्या पण गाल कोणी धरले पाहिजेत असे. तुम्हाला बळं वाटतं आमचा कोणी गाल धरावा, पण कोणी तालच नाही देत तर काय करावं. तारुण्य, सौंदर्य, सत्ता, संपत्ती, भक्ती, शक्ती आणि कला यांचा सुरेख संगम म्हणजे मानवाचं विकसित आयुष्य. म्हणून पोरांनो, यशोदा म्हणायची, कृष्णा कृष्णा तुला मी ताकीत करीते, कुणाच्या घराला कधी जाऊ नको रे. कृष्णा तुला मी ताकीत करीते, कुणाच्या घराला कधी जाऊ नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते, कोणाच्या घरी कधी जाऊ नको रे. कृष्ण तुला मी ताकीद करते, घरी कोणाच्या जाऊ नको रे. ए कृष्णा तुला मी ताकीद करते, हातामध्ये काठी घेईल, तुला बटवून काढील. माझ्या बहिणींनो, ऐकण्यावर लक्ष आहे का? नक्की मागच्या बायानं तुमचं मोहन माळ घातलेले आजे, एवढ्या वयाची बाई कीर्तनाला आले बाबा का ना. एवढ्या वेळ बसवलं पाहिजे तिला, बसली तर लुगडं लय नवं घेतलंय. पण नातू चांगलं दिसतात बरं का. नातू काही काही नातू आजीला खूप जीव लावतात. पोराला निवडणुकीमुळे ध्यान कुठं असते आईवर. नातवंड जीव लावतात. ज्या घरात नातू चांगले त्या घराची पंढरी सजल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्या आजा आजीने खूप काबाड कष्ट केले, मजुरी करून मी राहीन घराला. या बाया सगळ्याच आता दिवस चांगले आले आपल्याला. होते का आपल्याला भाकरी तरी तुकडे खावा लागायचे. मजुरी करून मी राहीन घराला, शाळेत घालीन मी लाडक्या बाळाला. शाळेत जाईन बाळ साहेब होईन, दुबळी त्याची आई दिस सुखाचं पाहीन. भावाला सांगते, दादा नको करू काळजी, नको खाऊ जीवाला, दिस चांगलं येतील हात जोडीते देवाला. नाही मला अपेक्षा दादा तुझ्या रे धनाची, कष्टाची काबाडी न तुझी बहीण मानाची. मजुरी करून मी राहीन घराला, मला काय देऊ नको दादा. म्हणून बायांच्या डोळ्यात लगेच पाणी येतं. त्यांचं दुःख आहे हे, त्यांनी खूप सोसलंय, खूप भोगलंय त्यांनी. माझ्या माहेरीचा श्रीमंतीचा थाट, दारून लागली माझ्या संसाराची वाट. आकडा मटका जुगार दारू सासरी, बंधवांची बाई माझ्या पंढरीची वारी. सासर माहेर कुठच जुळाना, दिलं इथं मला कसं यावर या पुला काना. नाशियले आमुच्या सुनो या पुला काना, नाशियले आमुच्या सुना. या पुला काना, नाशियले आमुच्या सुना. काय म्हणाल्या त्या? अगं आमच्या सगळ्या सुन्या नासवल्यानं यांनी. काय पदर खांद्यावर घ्यायलाच काय सांगतोय, त्यांना पिना मारायलाच काय सांगतोय. मला एक सांगा, तुमचा बांध जर कोणी कोरला बाई आणि तुम्हाला खूप राग आला, तिकडून 2-4 बाया आल्या, तुम्ही इकडून 2-4 जावा, तिकडून 2-4 जावा समजा आल्या, आणि त्यांनी जर गेली मारामारीला सुरुवात, काय तुम्ही म्हणा का आमच्या थोबाडीत मारा? आता तू यासारखी एखादीच काकू यायची. जनाबाई म्हणते असं चालणार नाही, टीट फॉर टॅट. मग आता हा डोक्यावरचा पदर असा कमरेला खावल्याशिवाय मारामारी करता येईल का? मग तो खांद्यावर आलाच पाहिजे ना. डोईचा पदर पुढे म्हणा ना काय,
डोईचा पदर. हा, आमच्या बायांना पदर खांद्यावर घ्यायला लावतो, कमरेला कसायला लावतो आणि शाळा शिकण्याचा हट्ट धरतो. स्त्रियांना समाजामध्ये आणायचं म्हणतो, पुरुषांच्या आणि स्त्रियांना सारखी समता द्यायची म्हणतो. हे आम्हाला पसंत नाही. यशोदे कृष्णाला कोणी सांगा, यशोदे कृष्णाला कोणी सांगा की सांग बाई, सांगा की सांग बाई, सांगा. यशोदे कृष्णाला कोणी सांगावे, यशोदे कृष्णाला कोणी सांगावे. यशोदे कृष्णाला कोणी सांगावे, यशोदे कृष्णाला कोणी सांगावे. आळंदीला मग अरे वा, इकडचेच आहे तुम्ही. टाळे वाजवा एक यांच्यासाठी सगळ्यांचं. गोड आहे, छान आहे. आपली माणसं वाया जात नाही हो, परिसरातली आपली. यशोदे कृष्णाला कोणी सांगा, यशोदे कृष्णाला कोणी सांगा की. खरं सांगू का, तारुण्य, सौंदर्य, सत्ता, संपत्ती आणि कला एवढ्याही गोष्टी एकत्र असून ज्या तरुणाकडून काहीही उद्ध्वस्त होणारं घडत नाही, त्या तरुणाला देव माणूस म्हणावं. बरोबर आहे ना. यशोदे कृष्णाला कोणी सांगा, बोला. कोणी सांगा की सांगा बाई, सांगा. यशोदे कृष्णाला कोणी सांगावे, गोकुळी राहावे का जावे, गोकुळी राहावे का जावे. काय करतो तो? पोरांना हा जमवितो, पोरांना हा जमवितो. हा नेता आहे म्हणून पुढे बसावलाय. तो जिकडे जाईन तिकडे याच्या मागं येतात सगळी जनावरं. म्हणून तो चांगल्या ठिकाणी जर गेला तर त्याच्या पाठीमागे सगळे मुलं चांगल्या ठिकाणी जाऊन अख्ख्या गावाचा विकास होईल. आणि म्हणून म्हटलं, हेट द सीन बट नॉट द सीनर. मूर्खांचा, पाप्यांचा द्वेष करू नका, तर त्यांच्या दुर्गुणांचा द्वेष करून त्यांचे दुर्गुण घालवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कीर्तन सांगणं आहे. ही कीर्तनाची व्याख्या आहे. हे एवढे पोरं जर संघटित झाले आणि त्यांच्या संतोष भाऊ तुमच्या पाठीमागे यांनी जर हा विचार स्वीकारला तर आपल्या ह्या कडूस गावचं कडूपणा जाईल आणि त्याला पिकलेल्या शेंदासारखा गोडपणा आल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माझ्या मागे या, अवघे माझ्या मागे मागे. अरे कृष्णा, पण आम्ही गरीब आहोत रे. आमच्याजवळ टाकाशिवाय काहीच नाही. तुझ्याजवळ काय काय आहे? तुझी आई काय म्हणते? दही दूध तूप लोणी, दही दूध तूप लोणी. मागच्या म्हणतात का? मागच्या म्हणा आता. दही दूध तूप लोणी, दही दूध तूप लोणी. तुला देते शारंग पाणी, तुला देते शारंग पाणी. इकडे. तुला देते शारंग पाणी, तुला देते शारंग पाणी. आहे की नाही शारंग पाणी? घडीभर खेळे सजना माझ्या मन मोहना, घडीभर खेळे सजना माझ्या मन मोहना. माझ्या मन मोहना रे, माझ्या मन मोहना, माझ्या मन मोहना रे, माझ्या मन मोहना, माझ्या मन मोहना रे, माझ्या मन मोहना, माझ्या मन मोहना रे, माझ्या मन मोहना. हो.
आल्या आल्या त्या गोपिका तुला मारिता ती हाका दारी उभी ती राधिका दावी नेत्र खुना सोड रवी सांडी बाळा करू दे मंथना सोड रवी सांडी बाळा करू दे मंथना सोड रवी सांडी बाळा करू दे मंथना हो सोड रवी सांडी बाळा करू दे मंथना जनी म्हणे आयशा रीती जनी म्हणे आयशा रीती जनी म्हणे आयशा रीती जनी म्हणे आयशा रीती समजावी ते काना प्रती समजावी ते काना प्रती हो समजावी ते काना प्रती समजावी ते काना प्रती जाणे सकळ श्रीपती अंतरीच्या खुना सोड रवी सांडी बाळा करू दे मंथना 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 करू दे मंथना करू दे मंथना कृष्णानं सांगितलं माझ्या मागे या मागे म्हणजे अर्थ कळला का मी तुमचा नेता आहे तुम्ही नेत्याच्या पाठीमागे चाललं तर समाजाचा विकास होईल बरोबर आहे आणि दुसरा एक अर्थ आहे संतोष भाऊ माझ्या मागे या म्हणजे तुम्ही मला पाठीमागे आधार राहा बरोबर आहे हे एकट्याचं काम नाही अवघड काम आहे धर्मवेड्या लोकांच्या विरोधात कर्मकांडी लोकांच्या विरोधात आपल्याला लढायचं आहे आणि त्याच्यासाठी माझं एकट्याचं काम नाही एकट्याचा नोय हा खेळ म्हणवोनी मेळ मिळविला पोरांनो अवघे माझ्या मोठ्याने बोला अवघे माझ्या दादा तुम्ही एकदा म्हणा मोठ्यावरचे अवघे माझ्या मागे या ताई मुलीचं लग्न निघालं सगळं आहे आपल्याकडे पण पुरुष माणूस घरात नाही लेकीचं लग्न काढलंय पहिला फोन कोणाला करता खरं बोलायचं भावाला दादा काही देऊ नकोस तुझ्याकडून मला काही अपेक्षा नाही दादा लेकीचं लग्न काढलंय तिचा बाप सगळं मागं ठेवून गेलाय पण घरात बाप्या माणूस नाही आज दादा तू फक्त ये आणि माझ्या पाठीमागे बोला ना उभा राहा म्हणजे याचा काय अर्थ नुसता उभं राहून उभंच राहायचं का असं उभा राहा म्हणजे जागृत राहा माझ्यासाठी तुझा मला आधार राहू दे कृष्णानं सांगितलं गोपाळांनो माझ्या पाठीमागे उभे राहा मला भले भले काम करायचे काग बग रिठा आपल्याला बाळपणी मारायचे अवघी दैत्यखानी उडवून टाकायची स्त्रियांवर अत्याचार बलात्कार करणाऱ्यांचे मुडदे पाडायचे म्हणून अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे पण पोरं गरिबाची होती ताकाशिवाय काही प्यायला मिळत नव्हतं काजू नाही बदाम नाही लोणी नाही दही नाही त्या बाया सगळं विकायच्या गोकुळात नेऊन त्याचं धान्य आणून तांदूळ आणून खायच्या डाळ भात म्हणून कृष्ण भगवान म्हणाले अरे पोरांनो तुम्ही देखणे खूप आहात रे पण ताकद कुठे आहे तुमच्यात मग कृष्णा आमची ताकद वाढवण्यासाठी तू आमच्यासाठी काय करशील हे सांगण्यासाठी अभंगाचं दुसरं चरण आहे सोड
दोन धरा दोन. आज देतो पोट भरे पोट भरे आज देतो 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 पोट भरे हो आज देतो पोट भरे 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 हो पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी वा वा वा. पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी पुरे मनाला तोवरी आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे पुरे म्हणाल तोरी पुरे म्हणाल तोरी पुरे म्हणाल तोरे नाचा नाचा. म्हणाल तोरी पुरे म्हणाल तोरी पुरे म्हणाल तोरे आज देतो पोट भरे हरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे पोट भरे आज देतो पोट भरे. एक टाळे होऊ द्या त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी. गोड. तुम्ही पण इकडचेच आहेत. आष्टी बीड आष्टी बीड बीड. हो तुम्ही इकडचेच आहे. पण आष्टी बीड महाग आहे बरं का आपल्याला. जन्मजात कलावंत. मराठवाडा. कला आणि नम्रतेचा सुरेख सुगंध आपल्या वैभवाची प्रतिष्ठा वाढवतो. काय शेख साहेब, कृष्णाने शिवाजी महाराजांनी मुसलमान जरी दलामध्ये आले तरी त्यांना मुसलमान संज्ञा नाही दिली. काय सांगितलं, काय बोलले ते? मावळे, तेली, तांबुळी, मराठा, देशमुख, पाटील, राव हे सगळे शिवाजी महाराजांच्या पायदळामध्ये घोडदळामध्ये होते, मंत्रिपदावर होते. सगळे शिवरायांचे कोण होते? मावळे होते. तसे गोकुळामध्ये अनेक समाजाची पोरं होती. ते विचारवंत संघटित केले. येडी बोंगाडी नाही. काही काही पक्षात राहून पक्षाचं वाटोळं करायच्या नादात असतात. हो आहे की नाही? अरे खोडाला सोडून जमल का? फांदाडं काय करतील? खोड भक्कम असेल तर झाड वाढल्याशिवाय राहत नाही. म्हणून कृष्णाने एक सांगितलं, माझे गडी कोण कोण. सर्वांना गोपाळ नावाची संज्ञा दिली. तुकाराम महाराजांनी सगळ्या समाजातल्या स्तरातल्या धर्मजातीच्या सर्व लोकांना वारकरी ही पदवी दिली. बरोबर आहे? कोणी असू दे, तो कोण आहे? तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, हृदयी कळवळा वैष्णवांचा. तो मुसलमान असला तरी वारकरी आहे. माळी तेली असला तरी वारकरी आहे. तो शिवरायांचा मावळा आहे. आणि श्रीकृष्णाचे ठकविल्या गवळणी एक एक संगतीनं मराठी कानडी या एक मुसलमानी. आयशा पाची जणी या ठकविल्या गवळणी. सुसाक्षर, पुरोगामी, सेक्युलर, आभाळात मोक्ष नाही, मुक्ती नाही, स्वर्ग नाही, वैकुंठ नाही. हे सगळं आपल्या कडूस गावाला स्वर्ग बनवायचे, कडूस गावाचं वैकुंठ करायचं आहे. ज्ञानदेवा पाट हरी हा वैकुंठ भरला घनदाट हरी दिसे. हरी हा भगवंत, हा अल्ला ला इलाहा इल्लल्ला, अल्लाहो अकबर अशहादो अन्न मोहम्मद रसूलुल्लाह. हैया लल सलाह हैया लल फलाह. पैगंबर जी कहते हैं, अरे खुद के कल्याण के लिए और जगत के कल्याण के लिए सत्संग करना चाहिए.
नाही हो, जगातले सगळे धर्म चांगले आहेत. धर्मवेड्यांनी वाटोळं चालवलंय आणि ते वाटोळं रोखण्यासाठी श्रीकृष्णाने पहिली क्रांती केली. आणि ज्या कुशाग्र बुद्धीच्या विचारवंत स्त्रिया होत्या तुमच्यासारख्या बायांनो, त्या बायांना त्याने गवळणी नाव दिलं. सगळ्या गवळणी, मुसलमानाच्या पोरी गवळणी, तेल्याच्या पोरी गवळणी, तांबुळ्याच्या पोरी बोला गवळणी तर म्हणा गवळणी, मराठा पाटील देशमुखांच्या पोरी ज्या श्रीकृष्णाच्या पुरोगामी विचाराची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी संघटित झाल्या, त्या सर्व बाया कोण होत्या बोला? गवळणी होत्या. आणि श्रीकृष्णाचे विचारी पुरोगामी विचार समाजामध्ये पोहोचवण्यासाठी डोंगरावर झाडं लावायची, सणावाराचे पैसे वाचवा. आपल्या धर्मात वर्षभर सण आहेत आणि ते सगळे खर्चाचे आहेत. एकादश आली कोणी आळशीच्या घरी आणि सडा सारवण आलं हिच्या जीवावरी ग बाई, आहे की नाही? पण ते एकादशीला रोज आपण 10 रुपये किलोचं 20 रुपये किलोचं धान्य खातो बरं का. आणि उपासाला मला आज उपास आहे, काय खाल्लं? खिचडी, 100 रुपये किलोचे साबुदाणे, 100 रुपये किलोचे शेंगदाणे, वेफर तळले, राजगिऱ्याच्या पुऱ्या काढल्या. अगं भाई जाम खाल्लं गं बाई आज एकादशीचं. आणि उपास बरं पाहिलं का? नवरात्रात तर जाम फुगल्या दसऱ्याच्या दिवशी. आणि डॉक्टरकडे नेल्यावर डॉक्टरलाच म्हणते परत, डॉक्टर लय पाठ फुगलं आहे, उपास धरू का? नको आता धरून तर मोकळी झाली. नको ते खाल्लं सगळं. तुकोबारायांचा उपास कसा आहे? रोजासारखा, बरोबर आहे ना? एकादशीचं अन्नपान, बरोबर आहे? सांगा ना तुम्ही. जे नर करतील भोजन श्वानविष्टे समान, अधमजन ते एक. एकादशीच्या दिवशी जे अन्न आणि पाणी पितील ते श्वानाचे विष्ठा खातील. एवढं धाडस आहे. अशा 21 एकादशी धरल्या तर कॅन्सरसारखा रोग बरा होतो. पण निर्जला एकादशी धरल्या तर हे खदाडून उलट लिव्हर सडतो. हो, काय विज्ञान आहे वारकरी पंथामध्ये. म्हणून कृष्णाने सांगितलं, तुम्ही आशक्त आहात, काम मोठं करायचंय, डोंगरावर चढायचंय, वृक्षारोपण करायचंय, कंसानं पाठवलेले सगळे लहानपणी मारून टाकायचे. कृष्ण माझा होता छोटा, कृष्ण माझा होता छोटा, कंस वैरी होता मोठा, कंस वैरी होता मोठा, कंस वैरी होता मोठा, कंस वैरी होता मोठा, कंस वैरी होता मोठा. काय ऐकलं? काय बोललो ते? कृष्ण माझा होता छोटा, सगळे बोला. कृष्ण माझा होता छोटा, कंस वैरी होता मोठा, त्याचा काडी येला काटा, बाळपणी हो बाळपणी. कसं काय एकट्यानं नाही काटा काढला? तुमच्या जीवावर पोरांनो. कोणत्याही गावच्या विकासाचं काम करायचं असेल तर तुमची मला मदत पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही घाबरू नका. म्हणून महाराजांनी गाणं गायलं की आजी देतो पोट भरी. पोटभर देणार आहे आणि तुम्हाला पचणार देणार आहे. पण एकमेकाच्या पायात पाय घालू नका, संघटना फोडू नका. मॉब मोठा पाहिजे, एकीचा पाहिजे. स्वार्थासाठी वेगवेगळी घरं आणि वेगवेगळ्या चुली मांडू नका, कृष्णाने सांगितलं. म्हणून तिसऱ्या कडव्यात सांगितलंय, हळूहळू चला हळू हळू चला. वा वा. हो हळू हळू चला
हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला हळूहळू चला हो हळूहळू चला कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला हे कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी हो आजी देतो पोट भरी आजी देतो पोट भरी कोणी कोणाशी न बोला हे कोणी कोणाशी न बोला हो कोणी कोणाशी न बोला आज देतो पोट भरे आज देतो पोट भरे गोपाळ छान आहे आज देतो पोट भरे आज देतो पोट आज देतो पोट आज देतो पोट वाह सगळ्यांनी टाळे वाजवली पाहिजे खरी म्हातारी सुद्धा फार थकली तरी वाजवती टाळे बघा खरं म्हातारपण यायला नव्हतं पाहिजे हो 60 वर्ष झालं का आपाप मरायला टपकाने मरायला पाहिजे होता माणूस मरणं अवघड हो मला वाटते फाशी घ्यावं पण कोणत्या घरात घ्यावं फाशी म्हातारपण आलं त्याच्या घरात गेली फाशी त्याला जावं लागेल जेलमध्ये अरे महाराजाला काय केलं म्हातारपण वाईट लई आणि आल्याशिवाय काय राहायचं नाही हरिपाठ वाचित आयुष्य मला काढायचं ग रात्रीच्या शाळेला जायचं पाटी पेन्सिल माहीत नव्हती शेणाची पाटी डोक्यावर होती आता नाही मला म्हशीच्या माग पळायचं ग रात्रीच्या शाळेला आवरून सावरून तयार मला रायाचं ग बघ बाया हुशार नाही पुढचं आपोआप म्हणतात सावकारशाही वाढली होती पोटाला आग लागली होती महिन्याचे वर्षाचे महिने 14 सांगती पूर्वीचे सावकार आलगुन फाल्गुन शिमगा समजून घ्यायचं ग रात्रीच्या शाळेला जायचं हे विचार आहेत काल्याचे हे एक ना अनेक समाजाच्या विकासाचे उपक्रम म्हणजे काला आहे काला म्हणजे अनेक पदार्थांचं मिश्रण पण त्यात जहर असतं काय हो इंड्रेल असतं का त्यात काय दही आणि दही म्हणजे आपलं आयुष्य बरं का बायांनो आपलं आयुष्य लय कडू आहे हां ए तिकडं सर माई नंदी यायची बसलं गुभाडी होऊन माया शेजारी आम्ही 40 वर्षे बोलत नाही एकमेकीशी आणि खुशाला कीर्तनाला बाई माया शेजारी येऊन बसलो आहे की नाही आपण काटेरी कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भवम महाशनो महापापमा विद्धेनम इह वैरिनम हे काम क्रोध मत्सराचे काटे आपल्या अंगाला आहेत ते काटे तुटणार नाहीत पण संतांच्या प्रेमरूपी दह्यामध्ये ते ओले होतील आणि ओले झाल्यावर दुसऱ्याला टोचायचे नाहीत म्हणून म्हटलं आजचा दही काला गोमटा आजचा दही काला
गोमटा दही काला गोमटा जिचा दही काला गोमटा आजचा दही काला. हो अरे तुझ्या मागचा काळा शर्ट पळाला. ज्ञानानं ध्यानानं कुठे जाणं. टॅलेंट लागतो माणूस हे ऐकायला सुद्धा का हो. येड्या बंगाड्याचं काम नाही. त्याला माणूसच ऐकणारा पाहिजे. ज्ञानी डोक्यात भरलं तर पाहिजे. आपल्या डोक्यात पहिलाच कचरा आहे येड्या गबाळाचे काम म्हणून आधी धुवावं लागतं. मडकं काय तसंच चांगलंय का हो. आधी धुतलंय ना. म्हणून कीर्तन ऐकणं म्हणजे मडकं धुणे आपलं. चला बाई वाळवंटी रास क्रीडा पाहू. नंदाचा बाळ येणे केला नवलाव. नंदाचा बाळ येणे केला नवलाव. म्हणून श्रीकृष्णाने सांगितलं कोणतंही काम करायचं असेल तर घाई करू नका. काम अवघड आहे. संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड, वारकरी पंथ, काम अवघड होतं. संतांचं काम, तुकोबरांचं. 900 कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती. ऐसा कैसा तुमचा देव घेतो बकऱ्याचा जीव. शेंदूर माखोनिया धोंडा पूजा करती पोरं रांडा. अवघड आहे की नाही. मूर्ती पूजेच्या विरोधात पैगंबर बोलत होते आणि म्हणून पैगंबरांना छळवत होते. त्यांच्या घराला छळवत होते. त्यांच्या नातवंडांना छळवत होते. त्याचं कारण असं आहे की विनाकारण तुम्ही वर्षभर जे सण करता ते पैसे वाचवा. बरोबर आहे. अवघड आहे ना. नका करू होम हवन. पण हे लगेच नाही ना बोलता येत संतोष भाऊ. पेटलेल्या यज्ञापुढे जाऊन बोलता येईल का. हा त्या आपल्याला यज्ञात उचलून जाळून टाकतील. बळीराजा घातला तसा. हो म्हणून सांगितलंय करायचंय काम आपल्याला पण थांबा जरा. हळूहळू हळूहळू चला. कोणी कोणाशी न बोला. मी जे सांगितलंय ते संतोष भाऊ येड्या गायऱ्याला सांगू नका. अधिकाराची माणसं पाहून सांगा. काम अवघड आहे आपलं. इंद्राची जत्रा बंद करून तो सगळा गुलालाचा नाच तमाशाचा पैसा वाचवा आणि त्या सगळ्या पैशाचं एकत्र करून गोवर्धनावर वृक्षारोपण करा असा सांगणारा पुरोगामी म्हणजे श्रीकृष्ण आहे. किती सण व गणपती आला गेला. गणपती पुढं नवरात्र आलं. नवरात्र गेलं. नवरात्र दसरा एकच. दसरा गेला. दिवाळी आली. दिवाळी आली कसं दिवाळ काढाया. नाही बायांनो बरोबर आहे. आणि लाडका बंधू गेला चोळी खानाळ फाडाया बाई. दिवाळच काढी ना दिवाळ. एक म्हणला आता काय काही पैशाला कमी नाही. वावराला भाव आलाय. इकलेत वावर. बंगलाय बांधलाय. पोरांना कधी आम्हाला एवढी लवंगी फटाकेडी नाही मिळाली. त्याने 50,000चे फटाके आणले. पाप्या ये बाहेर आणि धाड 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 कर. पाप्याने धाडधाड केलं. जे टेरिकॉटचे कपडे होते अंगावर जे पेटलं पाप्याचा पप्पा घरात दारू पिऊन फुल. मी पेतो दारू तू फटाकडे वाजव. ते दारू प्यालं. पप्या फटाक्याने जळाला. पप्याचा हात इथं चिकाटला. पोट अशी चिकाटली. इकडं एवढं सुंदर पोरगं होतं ते असं झालं. बरोबर आहे. म्हणून दिवाळीमध्ये फटाक्याचा अत्याचार आणि नवरात्रात काय रे कळलं का. असं कळलं ना. गेले पळून. MSc ची पोरगी 10वी आणि मॅट्रिक पोरग. अरे पोरगा तरी पटवायचा तो. त्याला 2 फ्लॅट असावेत. 1 लाख पगार असावा. हा
तो चांगला सुशिक्षित असावा, व्यसनं न करणारा असावा, दारू न पिणारा असावा. आपल्या पुरीला वाटलं पाहिजे लाज तुला कार्टी अगं तुला शोभणारा तरी आहे का तो डांबराचा माऊस भाऊ मेला केलास. त्याच्या संग पळून गेली आणि ते 10वी नापास आणि ही MSc त्या झोपडपट्टीत भांडी घाशी ती. एवढं मोठं पोट गरोदर राहिली. मर आता बोंबल झोपडपट्टीत. अरे पोरगाच पटवायचा होता. गाडगे महाराज म्हणायचे मुला मुलींनी आपल्या पसंतीने विवाहबद्ध व्हा, पण आपल्या दर्जा एवढा दर्जाचा पोरगा शोधा, त्याला लग्न म्हणतात. बरोबर आहे ना? म्हणून नवरात्रात व्यभिचार, गणेशाच्या उत्सवात कित्येकांची मरती पोर. बंद करा हे उत्सव, धरा शिक्षणाची कास, आई बापांच्या सेवेचा तरुणांनो घ्या रे ध्यास. बरोबर आहे. आपल्या देवांचे आपणच अपमान करतो. ते काय बुडवायचे, पाण्यात बुडाले की त्याच्या दुसऱ्या दिवशी कुत्री. म्हणून देवांचे धर्मांचे अपमान न करणारी प्रजा निर्माण करायची ना. म्हणून हळूहळू चला आणि तुमच्याजवळचं अज्ञान नावाचे घाटे सांडून टाका. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तो वरी. घाटे म्हणजे हरभरे. हरभऱ्याला काय म्हणतात? नाही आतमध्ये दाना असल्यावर बाहेरच्या कवरला काय म्हणतात? घाटा. तुम्ही घरात घाटे ठेवता का हरभरे? हां, मोठ्याने बोला ना बायांनो. नक्की ना? आणि घाट काय करता? फेकून देता. तसंच तुकोबाराय म्हणतात, कृष्णाने सांगितलं गोपाळांनो, तंबाखूच्या पुड्या काढून फेका, गुटख्याच्या पुड्या मला द्या आणि तुम्ही निर्मळ व्हा आणि मग माझं नवनीत खा. तुका म्हणे सांडा घाटे, तेने नका भरू पोटे, आजी देतो पोट भरी, पुरे म्हणाल तोवरी. विठोबा रखुमाई, रखुमाई, विठोबा 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 रखुमाई. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. नुसता स्वांगाचा परमार्थ करून जमणार नाही. बऱ्याच लोकांना आळंदी पंढरीच्या वारीची लय आनंद. एवढे लोक एका गावाला गेल्यावर जेवणं ठीक आहे हो, पण दुसऱ्या दिवशी सकाळी डाबडा घेऊन गेल्यावर टांबराळ अख्खं गाव घाण करून पुढं जायचं. मग असं नाही वारकरी ठरवती की आपण या गावात हागलोय, सगळे मंडळी साफ करू, स्वच्छ करू आणि मग पुढे जाऊ, तो खरा वारकरी आहे. म्हणून आधी सद्गुणी बना मग वारकरी, मग माळ घाला. एका बाईच्या गळ्यात 50 माळा, संतोष भाऊचा दृष्टांत राहिलाय. 50 माळा बायांनो, किती मोठ्याने बोला ना. आणि पंढरपूरला गेली की म्हणायची, पंढरपुरात पैशाला माळा 9, पुराणा माझा हात ग विठ्ठला खाली लव. विठ्ठलीचा ऐकतो. आली माळ बदलून 51 वारी आहे माझी, आणि अख्ख्या गावात प्रसाद वाटीत होते बरं का. ए बाबाजी प्रसाद घ्या, वहिनी प्रसाद घे, 51 वारी आहे माझी. आणि एका म्हाताऱ्याने प्रसाद घ्यायला सांगितलं, वहिनी अगं तू पंढरपूरला गेली, पण तुझ्या भुईमुगाचं फार वाटोळ केलं ना लोकांनी, तिथंच ताट पडलं खाली, टान.
बुक्याने आख कडूच काळं झालं आणि प्रसाद गेला देव दैठणला आणि ताट गेलं पंढरीला आणि हिच्या तोंडातला विठ्ठल गेला देवाच्या गावाला आणि जे सुरू झालं ना कोण्या खायसानं कोण्या मुर्द्यानी कोणाचं वाटुळं झालं कोणाचा मुर्दा गाडला आमचाच बरा गोवाट लागला त्यांना खायला घरी आल्यावर म्हाताऱ्याचा काटा काढला नुसता हिंडतो रानुमाळ हा म्हातारा बाई आका भुईमुग लोकांनी खाला पोराचा काटा काढला नुसता पुढाऱ्याच्या मागं बिळीवारी दारूवारी हिंडवतो मी याला कुत्रा माझा सोन्या चांगला आहे सोन्या होता 10वीला तू कितीला आहे रे तो 10वीला होता ती म्हणली सोन्या अरे आजा धड नाही बाप धड नाही भाऊ तू तरी जीव लाव रे अरे लोकांनी आका भुईमुग उपटून न्याला थोडा राहिलाय तेवढा राखायला जा शनिवार रे सोन्या निघाला बरं का भुईमुग राखायला ते परत मागं आलं कोण कोण आलं मागं हा सोन्या तू नाही परत मागं आलं अरे माग का आला अजय मी भुईमुग राखायला जातो पण भुईमुग राखायला गेलो मला शेंगा खावा वाटल्यावर मी काय करू आजी काय म्हणते तिच्या कानात अरे तू या चुलत्याचे 2 डगळे उपटून खा पण आपल्याला नको हात लावू कळलं ना म्हणजे नाना उलथा कर आणि आपल्या भुईमुगात पालथा पड आणि माळा किती आहे काय ती करावी 32 लक्षणे नाक नाही तेने वाया गेली म्हणून परमार्थ हा सोंगाचा नाही सिंपल अँड बेस्ट अंतरी निर्मळ वाचेचा रसाळ त्याच्या गळा माळ असो नसो म्हणून काल्याचं कीर्तन जे आहे ते एक वेगळ्या प्रकारचं मी तुम्हाला सांगितलं कृष्ण एक पुरोगामी महापुरुष होते ख्रिस्त एक महापुरुष होते पैगंबर महापुरुष होते ज्ञानोबराया तुकोबराया नामदेवराया महापुरुष होते हे जे आलं होतं ते काय गरुड का काय ना ते काय जय शिवराय म्हणतो तर काय म्हणतो तर जय श्रीराम जय श्रीराम आणि आपला मंत्र काय रामकृष्ण मग हा जय श्रीराम कुठून आणला तुम्ही तुम्हाला राजकारण खेळायचं रामकृष्ण हरी पुढच्या वेळेला त्याचा आवाज बदलावा आणि रामकृष्ण हरी करा असं जर माझी गोष्ट पसंत असेल तर सर्वांनी टाळ्या वाजवायला जोरात अपने पास कोई धर्म की गुंडी नहीं चाहिए अपने पास कर्म की जुंडी चाहिए कर्म धर्म त्याचा झाला नारायण कर्म अच्छा है तो कोई तीर्थ से जाना नहीं पड़ता और कर्म बुरा हो तो कोई तीर्थ से जाना कोई फायदा नहीं होता म्हणून या मडक्यामध्ये गाडग्यामध्ये या केळीमध्ये भगवंताचे विचार आहेत 7000 वर्षापूर्वी ते 7000 वर्षापूर्वीचे विचार जर स्वीकारले तर कडूसगाव आज एवढं विकसित आहे त्याच्यापेक्षा 10 पट विकसित झाल्याशिवाय राहणार नाही तरुण व्यसनमुक्त झाले पाहिजेत पहिला मुद्दा स्त्रियांच्या जन्माचं स्वागत केलं पाहिजे स्वागत करा ग स्वागत करा ग मुलीच्या जन्माचं सार्थक होईल भारत भूमीचं पोरी झाल्यावर सगळ्या बायांनी मिरवणूक काढा ज्याच्या घरी पोरगी होईल त्याच्या घरी घराघरातून पैसे गोळा करा एका माणसाकडून 10 रुपये फक्त 10 रुपयाची जादू एका माणसाकडून 10 रुपये 10 माणसं असतील तर किती झाले बाई 100 रुपये 20 असतील तर अख्ख्या गावातून पैसे गोळा करा एका घमेल्यात मस्त लाल फडक्यात बांधा भगव्या फडक्यात एका म्हातारीच्या डोक्यावर द्या ती बसली ना ती काय खाती गा आज हा तिच्या डोक्यावर द्या आणि सनई चौघडा वाजवीत बाळंतिनीच्या घरी जा ऐकताय ना आणि बाळाला फक्त 100 रुपयाचं फ्रॉक घ्या मुलीला आणि तेवढे 5-50 हजार रुपये गोळा झाले असतील तेवढे पैसे जन्माला आलेल्या पोरीच्या नावावर बँकेत टाकून द्या इंजिनिअरिंगला जेव्हा ती जाईल तेव्हा तिला कोणत्याही पतपेढीतून व्याजाने पैसे काढायची वेळ येणार मुलीलाच मुलगा मानोनी
द्या शिक्षण परोपरीनी. आणि तरुणांना माझी विनंती आहे, आईवडिलांची सेवा करा. आईवडिलांना पोरगी पटवा, पण आईबापाला दाखवा, पळून नका जाऊ. आणि लग्न नाही त्या पोरशी झालं म्हणून फाशी नका रे घेऊ, आईवडील वनवासी होतील. आम्ही लग्नच नाही केलं, काय लग्न वाचून वाढलंय. झालं तर करा, नाही तर करा लोकसेवा. लावा झाडं गावात अख्ख्या, बसा झाडाच्या सावलीला, मग लगीन नाही झालं म्हणून आईवडिलांचे शब्द प्रतारू नका. अरे बाप लय रे गरीब असतो, हे माझ्या पुढे बसलेत नाही, यांनी खूप त्याग केला आहे. शेवटची कविता म्हणतो आणि कीर्तन संपवतो. काटेरी वाटलं, थोडंसं परंपरेच्या बाजूचं वाटलं, पण तरी श्रीकृष्णाच्या विचाराशिवाय मी काही सांगितलं का हो? किती लोकांना आवडलं? वर हात करा. बदलाल का? पण नुसतं एका वर्षी आलो म्हणजे झालं? धन्यवाद. मला कसं तरी होत या, मला कसं तरी होत या, बाप लोकांचा बघताना माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. हे बाई, अरे जरा ऐक ना मन लावून, बापाची गोष्ट सांगतोय. माझ्या कविता संग्रहातली पहिलीच कविता आहे, जरा मन लावून ऐका स्त्रियांनो, तुमच्यासाठीच आहे. मला कसं तरी होत या, बाप लोकाचा बघताना माझा हुंदका दाटतो या, गोष्ट बापाची सांगताना. खमीस खवाटी फाटलेलं, सुई दोऱ्यानं शिवलेलं, माझ्या बापाच्या धोत्राला सदा थिगाळ जोडलेलं. आली जत्रा गावाची, बाप श्रीगोंद्याला जायाचा, उधार पाधार कापड पोरांना आणायचा. जुन्या फाटक्यानं बाप जत्रत फिरायचा, आमच्या सुखाची चिंता तरी मनात करायचा. चूल पेटत नवती दिस दिवस घराला, पायली भरदाण्यासाठी बाप गावात फिरला. आमचं दुखलं खुपलं, पाणी डोळ्यात आणायचा, घालून पाटकुळी. बायांच्या डोळ्यात अश्रू आले, बापावर लई प्रेम असतं त्यांचं खूप. घालून पाटकुळी बाप दाक्तर जावायचा, बाप मनात झुरायचा, लग्न लेकीच करीन, डांगा ढोंगा हुंड्यासाठी शेतमळ्याला विकीन. असा कनवाळू बाप जेव्हा सोडून या गेला, वाबळे कवीचा जीव तसा वनवासी झाला. म्हणून माय बाप माझे देव, त्यांच्या चरणी माझा भाव. माय बापे केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तीर्थी धोंडा पाणी, देव रोकडा सज्जनी. म्हणून सज्जन माणसं ही देव माणसं आहेत. अशी देव माणसं आपल्या गावात निर्माण होवो. भगवंतानं हे विचार सांगता सांगता 12 वाजून गेले. भगवंता, अरे मध्यप्रहर झाला, तुझं किती वेळ कीर्तन चालणार? खांदी भार पोटी भूक, काय खेळायाचे सुख. मग सगळ्यांच्या शिदोऱ्या गोळा केल्या. दादा, तुझी शिदोरी मला दे बरं का पखवाजाची. प्रत्येकाने आपापल्या कला लोकांना द्याव्यात, हा त्याचा अर्थ आहे. सर्वांच्या शिदोऱ्या गोळा केल्या आणि भगवंतानं आपली सौंदर्याची, कलेची, ज्ञानाची शिदोरी सर्वांमध्ये मिसळवली. आणि सर्व धर्म, सर्व पंथ, सर्व संप्रदाय यापुढे गुण्यागोविंदानं नांदा, अशा प्रकारचा विचाराचा काला त्याने वृंदावनामध्ये दिला. तोच काला आज आपण आपल्या कडूस गावी केला. आपण मला बोलवलं, एक पुरोगामी विचाराचे, एक सेक्युलर विचाराचं चिंतन तुमच्यासारख्या तरुणांच्या पुढे मला सांगता आलं. तरुणाईने आता बदललं पाहिजे. आपलं आरोग्य चांगलं ठेवा. आणि तुम्ही तर सगळे व्यसनमुक्तच आहात. माझ्यासमोर बसलेले चकचकीत दाताचं समजला का मी त्याला बरा म्हणतो. आणि एखादे दात लय घाणून तोंड लय देखणं, ते असं चालायचं. अरे आई म्हणली बाबांना राम राम कर, तो म्हणलं राम राम. अरे चांगला मोकळा कर, म्हणलं तोंड वास सुटूच नाही.
पान पराग ब्राऊन शुगर तू घेतो विषारी गर्द. अरे सिगरेट बिडीचे थोटक तू पिऊन झालाय ना मर्द. आणि एकदा काय झालं, शिरूरला कीर्तन आणि माणिकचंदचे मालक माझ्या समोर रसिकलाल. आणि मी म्हणतोय माणिकचंदाचा गुटखा घेऊ नको झटका, जिवारी लागल फटका, वेळ आहे अजून तुझं सार्थक हे करण्या. दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या. गाडगे महाराज की. एक जण शिष्य कानात सांगायला आला, अन्नापूरचा एक पोरगा म्हटला, महाराज तुम्ही माणिकचंदाचं नाव घेताय म्हणजे माणिकचंदवाला पुढं बसलाय. म्हणलं बसू द्या, बसला तर, पण त्याच्यापासून धोका आहे सर. मी त्यांना म्हटलं आमची पोरं सगळी सडून चालली, हिरड्या सडल्या, कॅन्सर झाले, लग्नाच्या आधीच तोंड कापून आणली तर काय फायदा होईल. अजून नाही लगीन मोठं आलंय बिगीन, तुला झोंबली विषारी नागिन. गेलं आयुष्य नासून तू जाशील कसा परण्या. दे सोडून व्यसन ही किती करू मी मन धरण्या. ज्ञानेश्वर माऊली. ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली. वाटो एक संपवून टाका ना आपलं. झाले समाधान आता उठावे नारायणा येथे सापडले. युगे 28 विजेवरी ओ मामाची माहिती शिवशिव भक्ती कातरी Amen.